तालुक्यात तालुका भोकरदन तालुका त्यात बोरगाव माझे गाव आरती आहे माझ्या बायकोचे नाव. तर नमस्कार मित्रांनो, मी तुम सगळ्यांचा लाडका विठ्ठल पंडितांना आपल्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. तर आजचा विचार घाटक्या होता. आज दुकानला पण भरपूर कामं होते. त्यामध्ये आता हे लग्न सराय चालू आहे. लग्न सराय म्हणल्यावर वन वेची आणि गाडी सजवण्याची पण 4-5 ऑर्डर आल्या होत्या. एवढंच नाही मित्रांनो, आपल्या रथाला पण ऑर्डर होती, दुकानला पण भरपूर कामं होते. पण मग एका दिवसात काही एवढ्या सगळ्या गोष्टी काही शक्य नव्हत्या. पण तुमच्या भावानं कामाचं मॅनेजमेंट करून सगळे कामं पार पाडले. त्यात आमची युवायला पण असे फोन चालू म्हटलं नवरीच्या बापांना सगळं मॅनेजमेंट याच्या हातात दिलं काय. तर काय मित्रांनो, वन वे मारून गाडी सजवली आणि याच्यावर लिव्हर काय मित्रांनो, लेख तुमची लक्ष्मी. माझ्या डोक्यात असं विचारायला म्हटलं की जावाई तुमचा आणि भाडकाव मित्र आमचा असं म्हणे कॉपरेट टाका म्हटलं. पण नको म्हटलं, जाऊ दे कसं लग्न मोडलं तरी कमी काम होईल. पण आमच्या नावानं बोट मोडती म्हणलं लोक. मग काय ज्या पद्धतीने पहिली गाडी झाली होती मित्रांनो, त्याच पद्धतीने आपण दुसरी गाडी पण काम करून पाठवून दिली. नंतर काय मित्रांनो म्हटलं आता आडपा म्हणलं लवकर टाइम झाला. त्यानंतर काढला मित्रांनो आपला रथ, डायरेक्ट निघालो आपण रस्त्यानं तुमच्या आणखी एक रथ दिसला. पण त्या रथाला फक्त 2च घोडे होते, त्याला हँडल मिळवतो काहीच नव्हतं, डायरेक्ट दोरे होत्या. लोकेशनला आलो डायरेक्ट इथं मग डीजे चालू केला. मग त्यानंतर काय मित्रांनो आपल्या पोराला फक्त निमित्तच पाहिजे. जसं डीजे चालू सगळे पोर डायरेक्ट एखाद्या मावळा आणि सगळे डीजे पुढे गेले. मग म्हटलं तुम्ही आता नाचा, म्हटलं मी तुमचे व्हिडिओ काढतो ओके. म्हणजे नंतर आपल्याकडे रथ एक साईडला लावून त्याला मस्त ना आपल्या आजीचे डायरेक्ट रथ बसले निवांत. म्हटलं आता वय न्यूज तर तुम्ही एक लेस बसा म्हणलं, वहिनी आली की मग तुम्ही दोघं जण नाचा. पण मग आमच्या नवर देवाला काही दम निघत नव्हता बोल. मग काय तेवढं आल्या भाऊ वहिनी. नंतर मग यानं आल्या डायरेक्ट गाणं काढलं, मारती गिरते काय पण बरं झालं त्यानं की असं केलं. नंतर काय मित्रांनो यानं मस्त नाचणं आलो होतं. तेवढंच मित्रांनो आपण लावलं डायरेक्ट मारा टेडीची एंट्री. नंतर आपला टेडी आला, टेडी सोबत डायरेक्ट नवरी नाचत होती, नवरदेव नाचत होतं. म्हटलं डायरेक्ट याचा आता विशेष खोल झाला म्हटलं. नंतर काय मित्रांनो तुम्ही बघू शकता. त्यानंतर काय मित्रांनो वेळ पण भरपूर आला. म्हटलं आता लग्न लावा टाइम झाला, एवढ्याचे दिवस म्हटलं लोकांना घरी जाऊ लवकर, कसं रिकामं वांदे नको व्हायला लोक. असं एक बी गाव नाही आपल्या टेडीने धुमाकूळ घातली नाही मित्रांनो. आपल्या नावातच दम आहे म्हणजे मोर्यावाला. त्यानंतर काय मित्रांनो आखी पब्लिकचं रिएक्शन फक्त आपल्या टेडीकडे होतं. नंतर काय टेडीने एकदम माहोल करून टाकला मंडपामध्ये बी. त्यानंतर इकडे आजीची प्रिवेडिंग चालू होती, तिकडून वहिनी आणि ते दोघं जण थांबले होते. म्हटलं या लवकर घ्या, 8 पण लवकर. आमच्या सगळ्या पोराच लग्न आले, पण या भाऊचं कधी होतं करू. पण मग म्हटलं मी ताण घेऊ, मी तू सोबती अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही. अंदाज पो म्हटलं नाही झालं डायरेक्ट मला येऊन चाललं जो म्हटलं. तिकडे लग्नाचा कार्यक्रम सगळा झाला होता, त्यात आमचे प्रदीप शेटके ऐकत नव्हते. एकदा वंस मोरा आजो ए आजा पोरगी हा करते सांगतो ना, सांगायचं काय सांगायचं का पटकन सांगायचं, सांग पटकन. प्रदीप शेटला म्हणलं आता आवरत घ्या, नाही तर राहील पोराशी लग्न होणार नाही. तेवढंच आमचा कार्यकर्ता बा काय म्हणतो होतं. मंडपमध्ये जागा खाली येऊन जेवण घेण्याची कृपा करावी. पाहुणे मंडळीला विनंती. काढला का याचं करता तिकडे बोलवलं का नाही जिरली आमची आता. आजच्या एवढंच भेटू आपण पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.